मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय इतिहासाच्या पानावर एक अशी रोमांचक घटना कोरली गेली आहे जिथे केवळ धाडसच नव्हे तर एकाग्रतेने आखलेली रणनीती आणि युद्ध कौशल्यांचा अनोखा संगम दिसून येतो। ही कथा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शाहिस्तेखानावर झालेल्या धाडसी हल्ल्याची। शाहिस्तेखान मुघल सैन्याचा धाडसी सेनानी मराठ्यांच्या भूमीवर आलेला होता, एकच ध्येय घेऊन शिवरायांना पराभूत करणे। परंतु शिवाजी महाराजांच्या भेदनीतीच्या जोरावर शाहिस्तेखानाची फजिती झाली। पन्हाळगडाच्या वेढ्यापासून ते लाल महालात झालेल्या हल्ल्यापर्यंत प्रत्येक घटना मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरात लिहिली गेली आहे। या व्हिडिओत आपण अनुभवणार आहोत शाहिस्तेखानाच्या हालचाली, बाजीप्रभू देशपांडे यांच्या वीरतेने सजलेली पावनखिंड आणि अखेर लाल महालातला तोच क्षण जेव्हा शिवरायांनी शाहिस्तेखानावर दिलेला हल्ला सर्वांच्या अंगावर काटा आणतो। चला तर मग या रोमांचक प्रवासाला सुरुवात करूया। या व्हिडिओतील विचारांचा संदर्भ ग्रंथ आहे मराठ्यांचा युद्ध इतिहास 1600 ते 1818। याचे लेखक आहे ब्रिगेडियर काग पित्रे अविसेम निवृत्त। व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर। या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात। या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे। कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे। कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही। आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही। पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही। मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा। सुरुवात करूया ब्रिगेडियर पित्रे यांचे विचार जाणून घ्यायला। औरंगजेबाने इसवी सन 1659 मध्ये शाहिस्तेखानाची दख्खनचा सुभेदार म्हणून नेमणूक केली। तो एक अनुभवी योद्धा व कारभार तज्ञ होता। त्याचे मुख्य ध्येय शिवाजी महाराजांचा पराभव करणे हे होते। विजापूरकरांनी शिवाजी महाराजांच्या विरुद्ध शस्त्र उपसल्यामुळे आधीच मराठा फौज 2 आघाड्या सांभाळत होती। अफझल खानाचा वध झाल्यानंतर फाजल खान व रुस्तम ई जमान विजापूरकडे परतले। या संधीचा फायदा घेऊन शिवाजी महाराजांनी कोल्हापूर जवळचा पन्हाळगड व आसमंतातला रत्नागिरीपर्यंतचा टापू आपल्या हुकमतीखाली आणला। धोका ओळखून सिद्दी जोहरने विजापूरच्या आदिलशहाला मदत करण्याची तयारी दाखवली। आदिलशहाने त्याला सलाबत जंग ही पदवी देऊन कर्नूलची जहागिरी दिली। त्याने मराठ्यांना आपल्या मुलखातून हसकावून लावले। शिवाजी महाराजांनी पन्हाळ्याचा आश्रय घेतला। सिद्दी जोहरने 15,000 सैन्यासह पन्हाळगडाला वेढा घातला। जवळजवळ 5 महिने झाले पण हा वेढा उठण्याची काही चिन्हे दिसेनात, म्हणून शिवाजी महाराजांची कोंडी झाली। तेव्हा शिवाजी महाराजांनी सिद्दी जोहरला खलिता पाठवला व तहाची बोलणी करायची तयारी दर्शवली। हा शिवाजी महाराजांचा एक डाव होता। तो न ओळखून सिद्धीने शिवाजी महाराजांना पन्हाळा सोडून जाण्याची संमती देऊ केली। त्याची अशी अपेक्षा होती की शिवाजी महाराजांच्या मदतीने आपण स्वतंत्र राज्य स्थापन करूया। शिवाजी महाराज व सिद्दी जोहरची गुप्त भेट झाली, परंतु सिद्दी जोहर कबूल झाला तरी अफजल खानाचा मुलगा फाजल खान हा बापाच्या वधाचा सूड घेण्याचा जो आहे तो विचार करत होता। त्यामुळे त्याचे सैन्य शिवाजी महाराजांच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून होते। शिवाजी महाराजांच्या टोळ्या अधूनमधून छुपे हल्ले करीतच होत्या। वेढ्यात जरा ढील पडली की ते पाहून शिवाजी महाराजांची भेदनीती त्यांनी अवलंबली व शत्रूत फूट वाढवली। हल्ले करून शत्रूचे मनोबल खसवले, परंतु वेढा काही उठलाच नाही। फाजल खानाने इंग्रजांची मदत मागितली। त्याच्या मदतीने शेजारच्या पावनखंडाच्या डोंगरावर तोफा चढवून पावनगडावर तोफा डागल्या। त्यामुळे पावनगडाच्या किल्लेदाराचा किल्ला राखणे हे अवघड झाले। पावनगड पडला असता तर शिवाजी महाराजांना पन्हाळ्याला राहणे अशक्य झाले असते। तेव्हा ताबडतोब हालचाल करणे प्राप्त झाले। शेवटी 13 जुलैला अंधाराचा फायदा घेऊन काही निवडक स्वारांसह शिवाजी महाराज पन्हाळ्यातून निसटून गेले व तेथून 65 मैलावर असलेल्या विशाळ गडाकडे घोडदौड केली। अर्थात शत्रूची फळी फोडून बाहेर पडल्यामुळे गुप्तता राहिलीच नाही व शिवाजी महाराज निसटून गेले ही बातमी हा म्हणता खानाच्या गोटात पसरली व फाजल खानाने पाठलाग सुरू केला। रात्रभर घोडदौड झाली। पहाटे विशाळगड दिसू लागला, पण घोडेही थकू लागले आणि गती मंदावली। शिवाजी महाराज घाट ओलांडून विशाळगड
तळागाळाकडे झेपावले, पण पाठलाग करणारे मजबूत दांडगी अरबी घोडे सफाईने अंतर कापू लागले. तेव्हा तेथील खिंडीत बाजी प्रभू देशपांडे यांच्या हाताखाली निवडक मावळी देऊन स्वतः किल्ल्यावर पोहोचेपर्यंत शत्रूस थोपून धरण्याचा आदेश शिवाजी महाराजांनी त्यांना दिला. बाजी प्रभू हा हिरडस मावळचा देशपांडे होता. शिवाजी महाराज किल्ल्यावर पोहोचता तोफ डागली जाईल व ती ऐकून बाजी प्रभूने शत्रूस हुलकांडी देऊन निष्ठावे असा मनसुबा ठरला. पण शत्रूचे प्रबळ सैन्य त्यापुढे बाजीचे सैन्य अपुरे पडले. मोठ्या शर्तीने प्राणपणाला लावून बाजी प्रभूने खिंड लढवली. तो जखमी झाला, पण शिवाजी महाराजांच्या तोफेचा आवाज ऐकल्यानंतरच त्यांनी प्राण सोडला. आता मी सुखाने मरतो असे त्या स्वामी भक्त वीरांनी काढलेले शेवटचे उद्गार इतिहासात अजरामर झाले. त्यांच्या अलौकिक त्यागाने खिंड पावन झाली, म्हणून त्या खिंडीचे नाव पावनखिंड असे पडले. बाजी प्रभू सोबत 700 मराठी मारले गेले. ग्रीक इतिहासात धर्मपायलीच्या लढाईचे असेच वर्णन आहे. निराशा पदरात घेऊन फाजल खानाने वेढा उठवला. तो विजापूरला परतला. इकडे शिवाजी महाराजांनी पन्हाळा सिद्धीच्या हवाली केला व त्याने केलेल्या मदतीचा मोबदला दिला व सिद्धीनेही विजापूरशी वैर टाळण्याकरता किल्ला आदिलशहाच्या हवाली केला. पुढे दक्षिणेकडे पन्हाळगडचा लढा चालू असताना उत्तरेकडील मुघलांनी आक्रमण केले. 15 ऑगस्ट 1660 रोजी पुण्याच्या उत्तरेस 45 किलोमीटर अंतरावर असलेले चाकण मुघलांनी घेतले. यावेळी विजापूरच्या सैन्याने शिवाजी महाराजांविरुद्ध दक्षिणेकडून चाल केली. त्याचवेळी फेब्रुवारी महिन्यात मुघलांचा सरदार शाहिस्तेखान अहमदनगरकडून मोठी सेना घेऊन पुण्याच्या दिशेने निघाला. शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकून होते. मुघल सैन्य दौड सोपा या मार्गाने बारामतीस पोहोचले. वाटेत त्यांना कोठेही आडकाठी नाही आली. सैन्य नीरेच्या काठाने सरकत सरकत शिरवळला पोहोचले. वाटेत दोंड, होळ, सुपे वगैरे ठिकाणी चौक्या बसून व आपल्या रसदीचा मार्ग सुरक्षित करून शाहिस्तेखान खेड शिवापूरला पोहोचला. पुढे सासवड ताब्यात घेऊन त्याने पुढच्या वाटा बंद केल्या. मराठ्यांच्या टोळ्या शत्रूच्या मार्गावर होत्या, पण शत्रू नीट तावडीत सापडण्याची ते वाट बघत होते. शिवापूर ते गराड या रस्त्यावर एक खिंड आहे. तेथे 3000 मराठी दबा धरून बसले होते. 30 एप्रिल 1660 रोजी चकमक उडाली, परंतु मुघल सेना प्रबळ होती, त्यामुळे मराठी त्यांना अडवू शकले नाहीत. 9 मे 1660 रोजी मुघलांनी पुण्यात पाऊल ठेवले. त्या सुमारास पन्हाळ्याचा धोका उत्पन्न झाल्यामुळे महाराजांना पुण्याकडे लक्ष देता आले नाही. मात्र शत्रूची दाणा वैरो मिळू नये म्हणून मराठ्यांनी पुणे चाकण भाग उद्ध्वस्त केला. वस्त्या उठवून प्रदेश निर्मनुष्य केला. पावसाळ्याला तूण लागले म्हणून नद्या नाले भरून वाहू लागले. त्यामुळे जादा कुमक येणे अवघड झाले. पुढे शाहिस्तेखानाने अहमदनगर तळ जवळ पडावा म्हणून पुण्याहून चाकणला तळ हलवायचा विचार केला. चाकण ताब्यात असले की भोर घाटाकडे लक्ष राहते व कोकण जाणाऱ्या मार्गावर दबाव राहतो. हे गाव पुणे व अहमदनगरच्या अर्ध्या वाटेवर आहे. 19 जूनला मुघलांचा चाकणजवळ तळ पडला. चाकणचा किल्ला भला भक्कम असल्यामुळे तो सहजासहजी ताब्यात येणार नाही हे शाहिस्तेखानाने ओळखले होते. किल्ल्याच्या चहूबाजूस मोर्चे बांधले गेले. किल्ल्याभोवती 300 फूट खोल व 15 फूट खोल रुंद खंदक आहे. किल्ल्याच्या एकच प्रवेशद्वार असून त्यात एका पाठोपाठ 5-6 तटबंदी व प्रवेशद्वारे आहेत. तटाच्या बाहेरच्या अंगास जाड मातीचे निमुळते बांध आहेत, त्यामुळे तोफेचे गोळे परावर्तित होत. चाकणचा किल्ला जिंकण्याकरता शाहिस्तेखानाने सैन्याच्या 4 तुकड्या केल्या व किल्ल्याच्या 4 बुरुजांभोवती मोर्चे बांधले. येथून बुरुजापर्यंत खंदक खणण्याचे काम सुरू झाले. तोफांकरता चबुतरे उभे केले गेले. पावसाने जोर धरला होता व किल्ल्यातून प्रतिकारही होत होता, त्यामुळे कामाने म्हणावा तेवढा जोर घेतला नाही. 2 महिन्याच्या कालावधीनंतर किल्ल्याच्या ईशान्येच्या बुरुजाखाली सुरुंग डागला गेला आणि 14 ऑगस्टला तटाला भगदाड पडले. सैन्य आत घुसताच त्यांच्या लक्षात आले की मराठ्यांनी आणखी एक मातीची भिंत बांधली होती व तेथून ते प्रतिकार करू लागले. बाण, अग्निबाण, दगडधोंडे, गोळे यांचा वर्षाव सुरू झाला, परंतु 24 तासानंतर मराठ्यांची कत्तल करून मुघल किल्ल्यांच्या तटबंदीला भिडले. चाकणचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा शूर होता. त्याने जिद्दीने किल्ला लढविला, परंतु शेवटी नाईलाज होऊन त्याने किल्ला मुघलांच्या स्वाधीन केला. हा लढाईत मुघलांचे 268 शिपाई मेले व 600 जखमी झाले. मराठ्यांची ही बरीच प्राणहानी झाली, परंतु शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात गुंतले असल्यामुळे फिरंगोजीला मुघलांना 3 महिने थोपून धरण्याची कामगिरी करावी लागली. किल्ला सर झाल्यानंतर शाहिस्तेखानाने फिरंगोजीला चाकरी देऊ केली, पण ती त्याने नाकारली व
उरलेल्या सैन्यासह तो शिवाजी महाराजांना येऊन मिळाला. चाकण घेतल्यानंतर पावसाळा सुरू झाला म्हणून शाहिस्तेखानाने पुण्यास लाल महालात मुक्काम घेतला. चाकण आणि पन्हाळा शत्रूच्या ताब्यात गेल्यानंतर शिवाजी महाराजांनी पावसाळा संपेपर्यंत थांबायचे ठरवले. त्यांचा राजगडला मुक्काम होता. विजापूरच्या सैन्याला दख्खनमधून हुसकावून लावणे हे शक्य नव्हते. तेव्हा कोकणात लढाईस तोंड फोडावे असे शिवरायांनी ठरविले. कोकणात विजापूरच्या आदिलशहाची सत्ता ही नाममात्र झाली होती. वाडीचे सावंत, शृंगापूरचे दळवी व जंजिऱ्याचा सिद्धी आदी सरदार आपापले प्रांत व वाड्या सांभाळून होते. तसेच विजापूर दरबारच्या सरदारांच्याही त्या भागावर नेमणुका झाल्या होत्या. त्यामुळे ते एकवट होऊन विरोध करतील ही शक्यताच नव्हती. पण विजापूरकरांशी लढाई चालू असताना शाहिस्तेखान आणखी मुलूक बळकावणार नाही ही काळजी घेणे मात्र जरुरी होते. शिवाजी महाराजांनी ही जबाबदारी नेताजी पालकर यांच्यावर सोपवली. इकडे पावसाळा संपताच शाहिस्तेखानाने उत्तर महाराष्ट्राची मोहीम आखली. आदिलशाही वाटाघाटी करून त्यांनी परिंद्याचा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. चाकणच्या लढाईत फार मनुष्यहानी झाली म्हणून त्याने यापुढे अवघड किल्ल्यांचा वेढा घालून सर करण्याचा प्रयत्न सुद्धा करायचा नाही असे ठरवले. शिवाजी महाराज दक्षिण कोकणात जात आहे हे जाणून शाहिस्तेखानाने उत्तर कोकणात कल्याण भागावर जम बसवायचे ठरविले. कल्याणचा किल्ला जरी मराठ्यांच्या ताब्यात होता तरी आसमंतात टापू मुघल सुभेदार सलाबत खान डेक्कनी यांच्या अंमलाखाली होता. त्यांच्या हाताखाली बाबाजी भोसले, रघुजी, संभाजी कावजी आणि बाबाजी होनप आदी मराठी सेनानायक होते. मुघलांची सत्ता बळकट करण्याचे ठरवून शाहिस्तेखानाने कर्तब खानाच्या हाताखाली सैन्य देऊन त्यास कोकणात पाठविण्याचे ठरविले. त्याने लोहगड मार्गे कोकणात जायचा बेत आखला. हा मार्ग बोरघाटातून एका खिंडीतून पेणकडे वळतो. शिवाजी महाराजांनी मोठ्या खोबीने कर्तब खानाला कोंडीत पकडले. धड त्याला पुढे जाता येईना, धड माघार घेता येईना. खानाच्या सैन्याबरोबर मोठ्या अवघड तोफा होत्या. शिवाय भारी लवाजमाही होता. त्यातून वाट जंगलातून व डोंगरातून. त्यामुळे 2 हात करून कोंडी फोडून बाहेर पडण्याखेरीज दुसरा मार्गच नव्हता. या लढाईत त्याने अतोनात त्याचे नुकसान झाले. मनुष्यहानी तर झालीच, पण तोफा व सर्व जड सामान टाकून शिवाजी महाराजांना खंडणी देऊन त्याने कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली. अशा रीतीने 1661ला सुरुवात झाली. शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याचे 2 भाग केले. एक तुकडी नेताजी पालकरांच्या हुकमाखाली मोगलांवर धाडली व स्वतः सैन्य घेऊन त्यांनी विजापूरकडे मोर्चा वळविला. पन्हाळा गेला त्याची भरपाई करणे जरुरी होते. आता कल्याणला धोका नव्हता. तेव्हा शिवाजी महाराज निश्चिंत होऊन दक्षिणेकडे वळले. हळूहळू एक एक गाव घेत दांडा, राजापुरी ते खारेपाटण हा समुद्रकाठचा प्रदेश त्यांनी मराठ्यांच्या अंमलाखाली आणला. तसेच गोव्यापर्यंत वचक बसवला. हा प्रदेश मराठी सरदार व विजापूरकरांचे अंमलदार यांच्यामध्ये एकजूट नसल्यामुळे शिवाजी महाराजांचे काम सोपे झाले. दळवींच्या ताब्यात असलेले दाभोळ तसेच शृंगारपूर, एभावळी व संगमेश्वर ही गावे शिवाजी महाराजांनी आपल्या ताब्यात घेतली. संगमेश्वरचा मुसलमान सरदार पळून गेला. तेथे पिलाजी नीलकंठ व तानाजी मलझरी यांनी अंमल बसवला. शिवाजी महाराज स्वतः चिपळूण जवळ परशुरामाच्या देवस्थानाला भेट देऊन देवरुखला गेले. तेथून त्यांनी राजापूरवर धाड घालून पेट लुटली. आता सगळा रत्नागिरी जिल्हा मराठ्यांच्या ताब्यात आला. तेथील अंमलदारांनी चौथाई देण्याचे कबूल केले. आदिलशहाच्या हुकमावरून शृंगापूरच्या राजाने मराठ्यांवर चाल केली, पण तानाजी मालुसरेंनी त्यांचा बिमोड केला. मग उत्तरेकडे मालवण घेऊन ह्या मुलखावर ताबा घेण्यासाठी मंडकनकड, जुने नाव चिरदुर्ग व पालगड येथे सैन्य ठेवून शिवाजी महाराज शृंगारपूरवर स्वारी केली व ते गाव त्यांनी जिंकले. 29 एप्रिलला ताबा घेऊन तेथे त्र्यंबक भास्करची नेमणूक केली. आता जवळचा प्रचितगड म्हणजेच प्रतिगड मजबूत ठाणे बनले व सूर्यरावजी कारकीर्द यांची संपुष्टात आली. शिवाजी राजांच्या गरुड झेपेने मराठ्यांचा वचक बसला व सर्वत्र दरारा पसरला. शृंगारपूरच्या शिर्क्यांनी शिवाजी महाराजांची सत्ता मान्य केली व कायमचे वैर मिटवले. शिवाजी महाराज कोकणात गुंतला याची फायदा घेऊन मे 1661 कल्याणवर ताबा मिळवला. तो पावसाळा शिवाजी महाराजांनी वर्धनगड येथेच काढला. त्या वर्षी मराठ्यांनी देवरी किल्ल्याला वेढा घातला. तो उठवण्याच्या प्रयत्नात मुघलांची 400 सैनिक मारले गेले. 1662 साली पेणच्या भागात लढाईची हालचाल सुरू झाली. शिवाजी महाराजांनी मीर डोंगरावर नामदारासारख्या
त्याच्यावर हल्ला करून पेण हस्तगत करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्यांना यश आले नाही. बरीच प्राणहानी झाली. अशा रीतीने 1662-1663 या काळात कोकण भागावर मुघलांचे वर्चस्व राहिले. चौल भागात 12,000 व रहमतपूरच्या आसमंतात 7,000 फौज तड देऊन होती. त्याशिवाय कल्याण हे ठाणेसुद्धा मजबूत झाले होते. कल्याणच्या दक्षिणेस कुलाबा व रत्नागिरी जिल्ह्यात मात्र मराठ्यांचे राज्य होते. मार्च 1663 मध्ये नेताजी पालकर यांनी मुघलांच्या प्रांतावर स्वारी करून लुटमार केली, परंतु 7,000 मुघल सैन्य त्यांच्यावर चालून आल्यामुळे त्यांनी माघार घेतली. मुघलांनी त्यांचं विजापूरच्या हद्दीपर्यंत पाठलाग केला. दोन्ही फौजा रोज 40 ते 50 मैलाची मजल गाठत. या लढाईत 300 मराठी घोडेस्वार कामी आले. अशा पार्श्वभूमीवर शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाच्या गोटात घुसून त्यांची फजिती केली. ही गोष्ट विचारात घेतली पाहिजे, कारण त्यामुळे सत्तेचे पारडे मराठ्यांकडे झुकले. पुढे 1660च्या मे महिन्यापासून शाहिस्तेखानाचा मुक्काम शिवाजी महाराजांच्या लाल महालात होता. ही गोष्ट मराठ्यांना सलत होती. खुद्द पुण्यात मुघलांचा तळ व सिंहगडच्या रस्त्यावर जसवंत सिंगाच्या हाताखाली 10,000 फौज होती. उघड युद्ध करणे अशक्यच होते. इतकेच नव्हे तर एवढ्या कडेकोट बंदोबस्तात शाहिस्तेखानापर्यंत पोहोचणे सुद्धा सोपे नव्हते. तेव्हा त्यांच्या महालात शिरून त्यांच्या धाडीत हात घालणे हे आजकालच्या कमांडो धाडीचा प्रकार होता. अशा धाडीत शत्रूची इतंभूत माहिती, त्यांची दिनचर्या, पहारेकरी व त्यांच्या पहारा बदलण्याच्या वेळा, चोरवाटा, पळून जायच्या मार्ग इत्यादी माहिती लागते. धाडसी व प्रभावी नेतृत्व, वेगवेगळ्या गटात सामंजस्य, नेत्यांच्या मनात काय आहे हे जाणून घेण्याची कुवत, रात्री हालचाली करण्याची सवय, हुकूम यायची वाट पाहत न बसता स्वतःच्या अक्कल हुशारीने शत्रूचा मनोदय ओळखून कारवाई करणे इत्यादी गोष्टी फार आवश्यक असतात. शाहिस्तेखान शिवाजी महाराजांच्या महालात असल्यामुळे शिवाजी महाराजांना त्या महालाची खडानखडा माहिती होती. तसेच कात्रज घाट व सिंहगडची वाट त्यांच्या पायाखालची होती. शत्रूंचा एक तळ सिंहगडाच्या रस्त्यावर व दुसरा खुद्द पुण्यात होता. त्यामुळे पुण्यात वेश बदलून लहान लहान टोळ्यांनी गुप्तपणे प्रवेश करणे महत्त्वाचे होते. शत्रूला फसून लाल महालात प्रवेश करणे व काम फत्ते होताच सिंहगडाच्या मार्गावर जसवंत सिंगाची दिशाभूल करणे आवश्यक होते. आपला पाठलाग करणाऱ्या शत्रूला चकून त्याला भलत्याच मार्गाकडे वळविण्याचा शिवाजी महाराजांनी डाव रचला. अनायासे एका लग्नाची वरात पुण्याला येत होती. त्या गर्दीत मिसळून शिवाजी महाराजांनी आपल्या साथीदारासह पुण्यात ते शिरले. लाल महालापाशी येताच पहारा बदलण्यासाठी नवी तुकडे आली आहे असे सांगून त्यांनी पहारेकऱ्यांची दिशाभूल केली आणि स्वतः शिवाजी महाराज निवडक मावळ्यांसह लाल महालाच्या स्वयंपाकघरातून आत दालनात शिरले. एकदम कापाकापी सुरू झाली आणि शाहिस्तेखान जागा झाला. त्याने खिडकी वाटे बाहेर उडी मारली, परंतु शिवाजी राजांच्या तलवारीचा निसटता वार लागून त्याची 4 बोटे कापली गेली. अशा रीतीने प्राणावर बेतले, पण पोटावर निभावले. शाहिस्तेखानाची सगळीकडे छेतू झाली व नामुष्कीचे कायम चिन्ह म्हणून कायम कापलेली बोटे घेऊन खान वावरू लागला. औरंगजेबाने रागवून आपल्या मामाची बंगालमध्ये बदली केली. त्या काळी बंगाल, आसाम ही शिक्षेची ठिकाणी समजली जात. खानाने सैन्याचा तळ पुण्याहून औरंगाबादला हलवला. शिवाजी महाराजांच्या धाडीचा डाव असा आखला गेला. नेताजी पालकर व मोरोपंत पिंगळे यांच्या हाताखाली प्रत्येकी 1,000 सैन्य देऊन त्यांना बगलेवर ठेवले होते. स्वतः शिवाजी महाराज 5 एप्रिलला सिंहगडहून निवडक मावळ्यांसह खाली उतरले आणि 400 सैनिकांसह खानाचे छावणीत शिरले. 4ही ठिकाणी नाकेबंदी करून मध्यरात्री त्यांनी महालात प्रवेश केला. तोपर्यंत गोटात निजानीज झालेली होती. स्वयंपाकघराच्या भिंतीच्या काही विटा काढून भगदाळ पाडले व त्यातून 200 शिपाई आत शिरले. उरलेल्या शिपायांनी बाहेर कापाकापी सुरू केली व गलका उडाला. त्या गोंधळाचा शिवाजी राजांनी पुरेपूर फायदा घेतला. या हल्ल्यात खानाचा मुलगा अबुल फात मारला गेला व एक सरदारही मारला गेला. शिवाय नोकर, चाकर, कुणबिनी मेल्या. जनानखान्यातल्या 6 स्त्रिया व इतर 40 माणसे मेली. खानाचे 2 मुलगे व इतर जखमी झाले. मराठ्यांची 6 माणसे मेली व 40 जखमी झाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जसवंत सिंगाजवळ 10,000 फौज असून त्यांनी शिवाजी राजांना पकडण्याचा काही प्रयत्नच केला नाही. त्याबद्दल त्याची औरंगजेबाने निर्भत्सना केली. शिवाजी राजांच्या शाहिस्तेखानावर घातलेल्या यशस्वी धाडीमुळे त्याची महाराष्ट्रात कीर्ती पसरली व मुघलांची नाचक्की झाली. या हल्ल्यामुळे स्वराज्याला बळकटी आली. अफजल खानाच्या वधामुळे विजापूरच्या आदिलशहाचा नक्षा उतरला.
तर शाहिस्ते खानावर केलेल्या हल्ल्यामुळे मुघलांच्या कडी झाली आणि पुण्यावरचे संकट टळले. नंतर जसवंत सिंगाने सिंहगडचा वेढा घालण्याचा प्रयत्न केला, पण त्यातली निष्फलता लक्षात घेऊन त्याने तो नाद सोडला. आजपर्यंत मराठ्यांनी फक्त बचावाच्या लढ्या केल्या होत्या, पण आता सुरतेच्या स्वारीने शिवाजी राजांचे आक्रमक पवित्र त्यांनी घेतला होता. मित्रांनो, या संघर्षाच्या प्रत्येक टप्प्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेले धैर्य, रणनीती आणि नेतृत्व आजही प्रेरणादायी आहे. वीर बाजी प्रभूंची पावनखिंड असो किंवा फिरंगोजी नरसाळ्यासारख्या किल्लेदारांचे पराक्रम, या प्रत्येक घटनांनी मराठ्यांचा इतिहास समृद्ध केला आहे. शाहिस्ते खानाच्या फजितीने मराठ्यांचा आत्मविश्वास अधिकच वाढला आणि स्वराज्याच्या स्वप्नासाठी नव्या दिशा ठरवल्या. या रोमांचकारी युद्धाच्या गाथेतून आपण शिकलो की ध्येयाच्या पाठीशी असलेली चिकाटी, निस्वार्थ निष्ठा आणि योग्य रणनीती कोणत्याही आव्हानावर मात करू शकतात. शिवरायांच्या या पराक्रमाचा गौरव आपण जपला पाहिजे, कारण हा इतिहास आपल्याला फक्त भूतकाळाची आठवण करून देत नाही, तर भविष्याचे मार्गदर्शन सुद्धा करतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना फॉरवर्ड करा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.